हुक, ज्यांच्या आवाजाने 7 दशकांहून अधिक काळ भारतीय संगीतावर राज्य केले, ज्यांच्या नावावर हजारो गाण्यांचा विक्रम आहे, अशा अष्टपैलू गायिका म्हणजे आशा भोसले. आशा ताईंच्या आवाजातील विविधता, शास्त्रीय ते पॉप आणि कॅबरेट बद्दल थोडक्यात माहिती. जन्म 8 सप्टेंबर 1933, सांगली, महाराष्ट्र. कुटुंब, वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळाले. लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही भावंडे. संघर्ष. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आणि कोल्हापुरातून मुंबईत झालेला स्थलांतर. गायन क्षेत्रातील पदार्पण 5 ते 8. 1943 मध्ये माझा बाळ्या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा पार्श्वगायन केले, चला चला नवबाळा. 1948 मध्ये चुनरिया चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश. सुरुवातीच्या काळात त्यांना मोठ्या गायिकांच्या सावलीत राहावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही. 1950 च्या दशकात ओ.पी. नय्यर यांच्यासोबतची नया दौर, हावडा ब्रिजमधील गाणी सुपरहिट झाली. त्यांचा आवाज केवळ रोमँटिक गाण्यांपुरता मर्यादित नव्हता, तर आयटम नंबर्सला सुद्धा त्यांनी एक प्रतिष्ठा मिळवून दिली. आर.डी. बर्मन, पंचमदा यांच्याशी झालेली भेट आणि तिसरी मंजिल मधील क्रांतिकारी गाणी. विविधता, दम मारो दम सारखे वेस्टर्न गाणे असो किंवा उमराव जान मधील मनमोहक गझल, आशा ताईंनी प्रत्येक प्रकारात स्वतःला सिद्ध केले. मराठी भावगीतांमधील त्यांचे योगदान, उदा. बुगडी माझी सांडली ग, तरुण आहे रात्र अजूनी. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने आणि वैयक्तिक चढउतार. त्यांचा स्वयंपाकाचा छंद आणि आशास हे त्यांचे जगभरातील रेस्टॉरंट्स. पद्मविभूषण 2008 मध्ये भारत सरकारचा मोठा सन्मान. दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम. आशा ताई आजही तरुण पिढीसाठी कशा प्रेरणादायी आहेत. आशा ताईंचा आवाज म्हणजे भारतीय संगीतातील कधीही न विझणारी ज्योत आहे. तुम्हाला आशा ताईचे कोणते गाणे आवडतात कमेंट करून नक्की सांगा.